रंगापूर नावाचं एक गाव होतं, जिथे भिकाराम आपल्या बायको कुसुम आणि आपल्या 2 मुलांबरोबर राहायचा, तान्या आणि 8 वर्षाचा बिल्लू, जे शाळेचा अभ्यास करायचा. तसं तर भिकाराम गावाच्या सेठजीकडे चौकीदारीचं काम करायचा. अरे भिकाराम, काल रात्री जेव्हा मोठे दादा घरी आले तर त्यांनी सांगितलं तू झोपून होता, काय ह्याच गोष्टीचा पगार घेतो तू? पण मालक, मी काल सकाळी 7 वाजता आलो होतो आणि मोठ्या मालकांनी मला 4 वाजता झोपताना बघितलं. मला पण आरामाची गरज आहे, नाहीतर मी चौकीदारी करणार कशी? भिकाराम एवढं बोललाच होता की सेठजीचा मुलगा, ज्याला सगळेजण मोठे मालक म्हणून बोलवायचे, तो तिथे आला आणि बोलायला लागला. तुझी इतकी हिम्मत की तू माझ्या बाबांशी तोंड चालवतोय? तुला तर मी... मोठ्या मालकाने एवढं बोलून भिकारामला एक जोरदार धक्का दिला, ज्याने भिकारामच्या डोक्यावर मार लागला. मालक, मी इथे वर्षांपासून काम करतोय. मी आजपर्यंत इथे कुठली चोरी नाही केली आणि एक तुम्ही आहात की माझ्यासोबत असा व्यवहार करत आहात. माझं डोकं... एवढं बोलून भिकाराम बेशुद्ध पडला. भिकारामच्या कुटुंबाने त्याला जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये भरती केलं. जेव्हा त्याला होश आला तर त्याच्या समोर पूर्ण कुटुंब होतं. तुम्ही काळजी नका करू, मी तुमच्या बरोबरच आहे. आपण दोघे ह्या गोष्टीचं समाधान नक्की काढू. त्यांनी तुम्हाला मारून खूप मोठी चूक केली आहे. आता राहू पण दे भाग्यवान. ते मोठे माणसं आहेत, त्यांनी आपलं कुटुंब चालवलं आहे, ते पण किती वर्षांसाठी. आपण त्यांच्याशी वाद नको घालायला हवा. पगार देतात, मेहरबानी तर नाही करत ना. तुम्ही दिवस रात्र तिथं काम करता म्हणून तुम्हाला पैसे भेटतात. कुसुम आणि भिकाराम असं बोलतच होते की तिथे कंपाऊंडर आला आणि बोलायला लागला. तुम्ही तिथं जाऊन पैसे जमा करून द्या. तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता. डॉक्टर साहेबांनी ज्यांना औषध दिलं आहे त्याची पर्ची ही राहिली. हा जात आहे. तुम्ही आम्हाला असं पळवू नका, आम्ही सगळे पैसे भरून देऊ. कुसुमनं ताबडतोब घरातले उरलेले सगळे पैसे दवाखान्यावाल्यांना दिले आणि आपल्या नवऱ्या आणि मुलांना घेऊन घरी आली. भिकारामला काही दिवसासाठी आराम करण्यासाठी बोललं गेलं होतं. आपल्याकडे फक्त काही दिवसांचंच राशन उरलं आहे. मला याचा काही ना काही उपाय काढावा लागेल, नाहीतर कठीणाई वाढून जातील. तुम्ही काळजी नका करू, आम्ही कुणाकडून थोडे पैसे उधार घेऊ आणि आपलं घर तोपर्यंत चालवू जोपर्यंत तुम्ही बरोबर नाही होत. भिकाराम काही दिवसापर्यंत आपल्या घरीच राहतो आणि आपल्या आरोग्याची थोडी काळजी घेतो. थोडंसंच बरं झाल्यानंतर तो नोकरी शोधण्यासाठी बाहेर जातो. आता तर कोणी उधार पण देत नाही मला. नोकरीच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीच उपाय नाही आहे. भिकाराम मनातल्या मनात विचार करत होता की तेव्हा दूरच्या एका स्टेडियम मधून एक बॉल जोरात उडून येते आणि भिकारामच्या एकदम बाजूला एका गाडीच्या काचवर जाऊन लागते, ज्यामुळे गाडीचा काच तुटून जातो. हे राम, हे सगळं काय होत आहे? जर हा बॉल मला लागला असता तर माझं तर राम नाम सत्य झालं असतं. त्या स्टेडियम मध्ये रागात तो आत जातो आणि सगळ्या खेळणाऱ्या मुलांवर ओरडायला लागतो. हा बॉल कोणी मारला? तुम्हा पोरांचे तुमच्या बापांनी कान नाही पिळले, नाहीतर तुम्ही सगळे असे नसता, चांगले राहिले असते. भिकारामला रागात तिथे येताने बघून सगळी मुलं घाबरून पळून गेले आणि हा दृश्य त्या स्टेडियमच्या मालक ब्रिजराजने पण बघितलं होतं आणि तो भिकारामकडे येऊन बोलतो. तू कोण आहेस आणि एवढा रागात का आहे? काय सांगू साहेब, पोरांनी इतक्या जोरात बॅटनी बॉल मारला की त्या गाडीचा काच तुटला. जर तोच बॉल कोणाला लागला असता तर त्याचं आयुष्य तर गेलंच असतं ना कामातून. मला कधीपासून तुझ्यासारख्या माणसाची गरज होती, जो ह्या इतक्या मस्त स्टेडियमची देखरेख करू शकेल, आणि वाटतं आता तो माणूस मला भेटला आहे. मी काही समजलो नाही साहेब, तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय तू स्टेडियममध्ये चौकीदारीचं काम करशील? पूर्ण 15,000 रुपये पगार देईल. मी आतापर्यंत वेतनावर काम करत होतो. आज तुम्ही पगार ह्या शब्दाचा वापर केला, मला खूप चांगलं वाटलं. पहिल्याच्या काळात जेव्हा एक माणूस 9 लोकांना पाळायचा तेव्हा त्याला नोकरी म्हणायचे. जेव्हा तो 4 लोकांना पाळू लागला तेव्हा चाकरी म्हणू लागले. वेतन म्हणजे फक्त आपल्याला सांभाळू शकणं बस, आणि तुम्ही तर मला चांगला पगार देत आहात. हा अवसर माझ्या हातून मी जाऊ देणार नाही. तुला हवं तर उद्यापासून या स्टेडियमची जिम्मेदारी तुझी. भिकाराम आपल्या घरी आनंदात निघून जातो आणि आपल्या बायको कुसुमला सगळं काही सांगायला लागला. हे तर खूप चांगली गोष्ट आहे हो.
मी देवाशी प्रार्थना केली होती की सगळं काही कुशल मंगल होऊन जाऊ. असं वाटतंय देवाने आपलं ऐकलं. बरोबर बोललीस तू. बस काही पैसे हातात येऊन जावे, मम्मी पोरांना शिकवून सवरून त्यांना समोर जाताना बघील. असंच काही दिवस निघाले होते. भिकाराम त्या चौकीदारीच्या नोकरीने खूप खुश होता. भिकारामने आपल्या मुलांना एक चांगल्या शाळेमध्ये शिकायला पाठवलं होतं. स्कूलच्या बाहेर भिकारामचा जुना मालक मोठे मालक दिसतात. अरे भिकाराम, इथे काय करतोय? इथे कोणाची चौकीदारी करशील? की इथे आपल्या नावाप्रमाणे भीक मागायला आलायस? आता काय सांगू मोठे मालक, मी तर तुमचाच आभारी आहे. जर तुम्ही मला नोकरीवरून नसतं काढलं तर आज मी माझ्या पोरांचा ह्या शाळेत दाखला नसतं करू शकलो. भिकाराम एवढं बोलून तिथून आपल्या मुलग्या बिल्लूला घेऊन निघून जातो. पण ही गोष्ट मोठ्या मालकाला बर्दाश्त नाही झाली. भिकाराम खूप काही बोलून गेला, याचा सूड तर नक्की घेणार मी. पोराला शिकवणं तर दूर, 2 वेळच्या जेवणासाठी पण तडपेल. मोठ्या मालकाने आपल्या खास नोकर ब्रजेशला म्हटलं, ब्रजेश, तू माझा एकदम खास सिपाही आहेस. आतापासनं तुला दुसरे काम न करता त्याच्यावर कडी नजर ठेवायची आहे. त्याची बर्बादीच माझं आता लक्ष आहे. कोण दादा? भिकाराम. मोठ्या मालकाच्या बोलण्यावर ब्रिजेश भिकारामवर नजर ठेवायला लागला. इथे बिल्लूचं क्रिकेटमध्ये खूप जास्त मन लागत होतं. मी आजकाल बघतोय बाळा की तू आपल्या वयाच्या प्रमाणे खूप जास्त मेहनत करत आहे. तू अभ्यास करत राहतो, तू शाळेत आपला खूप वेळ घालवतो आणि संध्याकाळी स्टेडियममध्ये येऊन क्रिकेटची प्रॅक्टिस करू लागतो. मला क्रिकेट खेळायला आवडतंय बाबा. मी मोठा होऊन एक चांगला खिलाडी बनणार आहे. तर अशी गोष्ट आहे बिल्लू, तर मी तुझ्यासाठी खूप चांगली बॅट आणि बॉल घेऊन येईल. आजकाल खूप सारे युवा क्रिकेटमध्ये आपल्या भारताचं नाव रोशन करत आहे. मी तुझ्या शौकला काहीच वाईट नाही म्हणणार बेटा. मी तर तुला समोर जायसाठी प्रेरित करणार. आपल्या बाबांचं बोलणं ऐकून बिल्लू खुश झाला. पण भिकारामला हे माहित नव्हतं की त्याचं आणि त्याच्या मुलग्याचं बोलणं ब्रजेश मागून ऐकत होता. ब्रजेश सरळ मोठ्या मालकाकडे जाऊन बोलला, भिकाराम एका मोठ्या स्टेडियम मध्ये नोकरी करतोय मोठे मालक, आणि त्या स्टेडियमचा मालक त्याला खूप चांगला पगार पण देतोय. याच्या व्यतिरिक्त भिकारामचा पोरगा बिल्लू चांगल्या शाळेत शिकण्यासोबत खूप चांगला क्रिकेट पण खेळतो. मला वाटतं की तो दिवस दूर नाही आहे जेव्हा बिल्लू एक खूपच चांगला प्लेयर बनून भारताचं नाव रोशन करून टाकेल. ब्रिजेश, मी तुला नजर ठेवायला सांगितलं होतं. त्याचं आणि त्याचं पोराचं भविष्य सांगायला नाही. तू तर उभ्या उभ्याच त्याचं समोरपर्यंतचं भविष्य मला सांगून टाकलं. मी आपल्या डोळ्यांनी जे बघितलं मोठे मालक, तुम्हाला तेच सांगतोय मी. तू आपल्या डोळ्यांनी जे बघितलं मला फक्त तेच जाणायचं होतं. समोर मी भिकाराम आणि त्याच्या कुटुंबाला स्वतः बघून घेईल. मी पण बघतो की त्याचं पोरग क्रिकेटर कसं बनतं. तो संध्याकाळच्या वेळीस रोज बिल्लूवर नजर ठेवण्यासाठी स्टेडियमला पोचायचा. बहुतेक मोठे मालक एका मौक्याची वाट बघत होता. एक दिवस बिल्लूने क्रिकेट खेळताना एक छक्का मारला आणि बॉल सरळ मोठ्या मालकाच्या कारच्या ग्लासवर जाऊन लागली. बिल्लू, तू हे काय केलं बाळा? मी तुला किती वेळा म्हटलं आहे की ह्या प्रकारचे शॉट नको मारत जाऊ. बघ, तू कारच्या शिशाचं नुकसान करून टाकलं. तेव्हा तिथे मोठा मालक रागात येऊन बोलला, तुला इथे स्टेडियमची चौकीदारी करायला ठेवलेलं आहे ना, की या स्टेडियमला वापरायला ठेवलं आहे? स्टेडियमचा मालक ब्रजराज पण तिथे येतो. काय झालं भिकाराम? मी सांगतो काय झालं ब्रिजराजजी. तुम्ही याला स्टेडियमच्या चौकीदारीसाठी ठेवलंय ना, की दुसऱ्यांच्या कारचे काच तोडायसाठी? मी काही समजलो नाही. मी तुम्हाला समजवतो. तुमच्या पहिले हा आमच्या इथे नोकरी करायचा. एक दिवशी मी याला चोरी करताना रंगे हात पकडलं आणि या नोकरीवरनं काढलं. त्यानंतर हा तुमच्या इथे स्टेडियममध्ये चौकीदारी करू लागला. पण आता हा तुमच्या स्टेडियमवर चौकीदारी करण्याच्या बहाण्याने आपल्या पोराला क्रिकेट खेळवतोय. माहीत नाही किती कारच्या काचांना याचा पोराने फोडलं असेल. ते तर चांगलं झालं की मी आज याला बघून घेतलं. मोठ्या मालकाचं बोलणं ऐकून ब्रिजराज भिकारामवर क्रोधित झाला. मी तुझ्यावर तरस खाऊन तुला इथे नोकरी दिली होती आणि तू ह्या जागाची चौकीदारी करण्याच्या व्यतिरिक्त आपल्या लेकरा बिल्लूला क्रिकेट शिकवतोय, आणि त्यावरून तर तू चोर पण निघाला. निघून जाईत ना. असं नका करू मालक. जर तुम्ही मला कामावरनं काढून टाका तर मी कुठे जाईल?
मला याच्याशी काय देणं की तू कुठं जाशील? मी तुला इथे स्टेडियममध्ये नोकरीसाठी ठेवलं होतं ना, की तुझ्या पोराला मी क्रिकेटर बनवायचा कुठला ठेका घेतला आहे. माहीत पण आहे एक क्रिकेटर बनायसाठी किती मेहनत करावी लागते ते. भिकाराम ब्रजराजच्या समोर हात जोडून राहिला, पण ब्रजराजने भिकारामचं एक पण गोष्ट ऐकली नाही. थकून हारून भिकाराम आपल्या मुला बिल्लूला घेऊन घरी निघून गेला. मन छोटं करू नका, ईश्वरवर भरोसा ठेवा, ह्याच्यामध्ये आपलीच एखादी भलाई असेल. त्या दिवसानंतर भिकाराम परत बेरोजगार झाला. बेरोजगार झाल्यामुळे तो बिल्लूच्या शाळेची फीज नाही जमा करू शकला आणि बिल्लूला स्कूलमधून काढून दिलं गेलं. पण बिल्लूला क्रिकेट खेळण्याचा जुनून सवार झाला होता. ब्रजराजची नजर जेव्हा पण स्टेडियम मध्ये बिल्लूवर पडायची तो त्याला काढून द्यायचा. पण बिल्लू हळूच तासभर स्टेडियम मध्ये उभं राहून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना बघत राहायचा. एक दिवस बिल्लू स्टेडियमच्या जवळ उभा होता की तेव्हा एक माणूस बिल्लूकडे येऊन बोलला, मी खूप दिवसांपासून बघत आहे बाळा की तू स्टेडियममध्ये खेळत असलेल्या पोरांना तासभर बघत राहतो. जर तुला खेळायचा इतका शौक आहे तर तू यांच्यासोबत क्रिकेट का खेळत नाही? कारण माझ्या बाबांनी मला सांगितलं की मी गरीब आहे आणि गरिबांना क्रिकेट खेळण्याचा काही अधिकार नाहीये. एका मुलाच्या तोंडातून असं ऐकल्यानंतर तो माणूस हैराण झाला. तू कोण आहेस? बिल्लूने रडता रडता सगळी घटना त्या माणसाला सांगितली. हे तर तुझ्यासोबत खूपच वाईट झालं. चल, काय होत नाही. जर तू यांच्यासोबत क्रिकेट खेळू शकत नाही तर माझ्यासोबत तर खेळू शकतो ना. बिल्लू खूप प्रेमळ भावाने बोलला, जर का मी तुमच्या बरोबर क्रिकेट खेळेल तर ब्रिजराज अंकल मला स्टेडियम मधून बाहेर तर नाही काढतील ना? बिलकुल नाही. पण माझ्याकडे बॅट नाहीये. पण माझ्याकडे तर बॅट आहे. एवढं बोलून तो माणूस आपल्या कार मधून एक बॅट काढून घेऊन येतो. ती बॅट पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने चमकत होता. हे पिवळ्या रंगाचा प्रकाश का चमकत आहे? ही सोन्याची बॅट आहे बिल्लू, आणि हे माझ्याकडून तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. चल, क्रिकेट खेळूया. एवढं बोलून तो माणूस स्टेडियमच्या आत जातो आणि बिल्लू बरोबर क्रिकेट खेळायला लागला. बिल्लू क्रिकेट खूप चांगलं खेळायचा. बाळा, तू एक दिवशी खूप मोठा क्रिकेटर बनशील. त्या दिवसानंतर बिल्लू रोज रात्री स्टेडियमला जायचा आणि तो माणूस हसत हसत बिल्लूला स्टेडियमच्या बाहेरच भेटायचा. काही लोकांनी बिल्लूला स्टेडियम मध्ये त्या माणसाबरोबर क्रिकेट खेळताना बघितलं आणि ही गोष्ट उडता उडता शेवटी ब्रिजराजच्या कानावर पोचलीच. रात्रीच्या वेळेस पोरासोबत क्रिकेट कोण खेळू शकतं? मला जाऊन बघावं लागेल. ब्रिजराज आपल्या स्टेडियम मध्ये पोचला, पण जसंच त्याने बघितलं की त्याचं पूर्ण स्टेडियम सोन्याचं बनलं होतं. हे बघून ब्रिजराज हैराण झाला. ब्रिजराज घाबरत घाबरत स्टेडियमच्या आत पोचला. त्याने बघितलं की बिल्लू एका माणसाबरोबर क्रिकेट खेळत होता. तेव्हा त्या माणसाची नजर ब्रिजराजवर पडली. हे चांगलं नाही झालं अंकल, ब्रिजराजने आम्हाला बघितलं आहे. आता घाबरू नको बाळा, आजच्या नंतर हे क्रिकेट खेळण्यापासून तुला कधी नाही टोकणार. चल माझ्यासोबत. एवढं बोलून तो माणूस ब्रिजराजच्या जवळ पोचला. कोण आहात तुम्ही? तुम्ही मला कुठल्या पण नावाने बोलवू शकता. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ह्या पोराला आपल्या स्टेडियममध्ये क्रिकेट का खेळू देत नाही, जेव्हा की हा मुलगा खूप चांगलं क्रिकेट खेळतो? जर तुम्ही अशा टॅलेंटला तुमच्या स्टेडियममध्ये नाही ठेवू शकत तर मग तुला तुझ्या स्टेडियमला विकून द्यायला पाहिजे. बोल, किती किंमत आहे तुझ्या ह्या स्टेडियमची? मी आत्ता आणि ह्या क्षणी ह्या स्टेडियमला विकत घ्यायला तयार आहे. पण तुम्ही आहात कोणी? मी आत्ताच काही वेळा पहिले बघितलं होतं की हे स्टेडियम सोन्याचं झालं होतं आणि आता हे एकदम ठीक झालं. आणि त्यावरून ह्या पोराची बॅट तर आता पण सोन्याचीच आहे. याची बॅट तर सोन्याचीच आहे, पण जे स्टेडियम तू सोन्याचं बघितलं होतं ते सोनं ह्या पोराचं टॅलेंट होतं. मी काही समजलो नाही. मी एक खूप मोठा सायंटिस्ट आहे, पण मी तुला आपलं नाव नाही सांगू शकत. मला पण लहानपणी क्रिकेट खेळायचा खूप शौक होता. ह्या पोरासोबत क्रिकेट खेळून मला याचा टॅलेंटबद्दल माहीत पडलं. जेव्हा हा पोरगा क्रिकेट खेळतो तेव्हा याला स्वतः नसतं माहीत की हे स्टेडियम सोन्याचं बनून जातं. कारण ह्या गोल्डच्या बॅटची हीच खासियत आहे की तो टॅलेंटचा चुनाव स्वतः करतो. मला माफ करून द्या,
यानंतर मी कधीच बिल्लूला क्रिकेट खेळण्यापासून रोखणार नाही. मला तुझ्यापासनं हीच उम्मीद होती. एवढं बोलल्यानंतर तो माणूस बिल्लूला बोलतो. जेव्हा तू मोठा खेळाडू बनून जाशील तेव्हा मी तुझ्याजवळ नक्की येईल. पण लक्षात ठेव, तू नेहमी ह्याच क्रिकेटनी खेळशील. यानंतर तुझा हा बॅट सोन्याचा नाही राहणार. एवढं बोलून तो माणूस तिथून निघून गेला. ब्रिजराजने भिकारामकडून माफी मागितली आणि त्याला परत कामावर ठेवलं.